नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावणी उपवास सोडण्यासाठी आपण उपवासाच्या पानात वाढण्यासाठी लसणाचा वापर न करता एकदम खुसखुशीत असा घरातले 2 पदार्थ घालून आपण कोथिंबीर वडी बनवून घेणार आहे. कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी अशी एक टिप वापरणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन सुरुवात करू. आता इथे मी कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून निथळून थोडीशी अशी सुकवून घ्यायची. त्यानंतर एक वाटी पोहे घेतलेले. मिक्सरला आपल्याला पोह्यांचा रवा करून घ्यायचा. पोह्यांमुळं काय होतं, आपली जी कोथिंबीर वडी आहे ना, ती अशी खुसखुशीत होते, चिवट होत नाही, टणक होत नाही आणि एकदम हलकी होते. तर इथे तुम्ही बघू शकताय, कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर जास्त बारीक चिरायची नाही किंवा जास्त मोठी चिरायची नाही, तर या पद्धतीने चिरायची. दुसरी गोष्ट म्हणजे कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीरचे दांडे जास्त मोठे किंवा जाड अजिबात घ्यायचे नाही. तर पुढची जी कवळी असते कोथिंबीर ती घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकताय कोथिंबीर किती सुकलेली आहे. अजिबात कोथिंबीरमध्ये पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही आहे. त्यासाठी सकाळची धुवून ठेवायची किंवा संध्याकाळची धुवून ठेवायची. म्हणजे करायच्या अगोदर 2-3 तास आपल्याला कोथिंबीर धुवून अशी कशावर तरी कॉटनच्या कपड्यावर तिला पांगून ठेवायची, म्हणजे चांगली सुकली जाते. आता इथे मी रवा जो आपण पोह्यांचा रवा करून घेतला आहे तो घातला आहे. अर्धी वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. लाल तिखट घालायचं आहे, हळद हिंग घालायचं आहे, धने पावडर घालायची आहे, जिरी पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे, पांढरे तीळ, ओवा, जिरी घालायची आहे, बडीशेप घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालताच हे सगळं व्यवस्थित आपल्याला कोथिंबीरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता असं मिक्स करून घेतलेलं आहे. राहिलेल्या पोह्यांचा जो आपण रवा बनवून घेतला होता तो सुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे. आता आपल्याला एकदम पाणी नाही वतायचं, थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. पीठ मळत असताना जास्त रगडू नका. असं रगडून किंवा जास्त जोर लावून मळल्यामुळं सुद्धा काय होतं, कोथिंबीर वडी चिवट होते, पोकळ अजिबात होत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, कोथिंबीरपेक्षा पीठ कधीच जास्त घालायचं नाही. कोथिंबीर जास्त पाहिजे, पिठाचं प्रमाण कमी घालायचं. म्हणून मी इथे जसं लागेल तसं इथे पीठ घालून घेतलेलं आहे. नंतर परत मी इथे थोडंसं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन परत पीठ आपल्याला असं हलक्या हाताने मळून घ्यायचं. भाकरीला मळतोय असं अजिबात रगडू नका, नाहीतर कोथिंबीरीचा पण पूर्ण चुरा होऊन जातो आणि वडी पोकळ अजिबात होत नाही. तर इथे आणि जास्त मळायचं नाही, फक्त कोथिंबीरमध्ये पीठ व्यवस्थित खलवलं गेलं पाहिजे, चिटकलं गेलं पाहिजे. इथे पीठ मळून झालेलं आहे. नंतर चाळणीला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे काय होतं, चाळणीला वडी चिटकून राहत नाही. आता वडी उकडायला ठेवताना 2 पळ्या कच्चं तेल घालून घ्यायचं. वडी तेलकट होत नाही आणि चांगली खुसखुशीत होते. आणि तेल घातलं, मळून घ्यायचं आणि अशा वड्या आपल्याला बनवून घ्यायच्या. असं रोल बनवून घ्यायचा. कोथिंबीर वडी बनवते, बारीक रोल बनवू नका, असा पातळ बनवू नका, जाड बनवा. वडी तळल्याच्या नंतर कोथिंबीरीतलं पाणी उडून जातं आणि मग वडीची साईजसुद्धा बारीक होते. म्हणून असे जाड रोल करायचे आणि थोडेसे आपल्या इतीचे रोल बनवायचे, जास्त असे मोठे पण बनवू नका. तर इथे बघू शकता या पद्धतीने रोल केला. कढईत पाणी घालून घ्यायचं, चाळणी त्यावरती ठेवायची आणि कढई गॅसवरती ठेवून द्यायची. 10-15 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला ही कढई मध्ये वडी उकडून घ्यायची. अगदी 15 मिनटं लय होतात, बारीक गॅसवरती उकडून घ्या. 15 मिनटानंतर बघू शकता वडी उकळली गेलेली आहे. उकळली अजिबात नाही. वडी जर उकळली ना, काय होतं, मग वडीत
चिरताना भुगा होतो, तळताना तेलामध्ये सुटली जाते, विरघळली जाते. अशी थोडीशी गार होऊन द्यायची आणि मग एका ताटात काढून घ्या. पूर्ण गार झाल्याशिवाय तळायला घेऊ नका. तर इथे बघू शकताय, अजिबात चाळणीला वडी चिटकलेली नाही. आता थोडा वेळ गार करायला ठेवू. गार झाल्याच्या नंतर ना आता चिरायची कशी. अनेकदा आपण वडी चिरताना सुद्धा आपल्याकडून चूक होते. त्यामुळे वडी कुरकुरीतच्या नादामध्ये ना वडी खूप तळली जाते आणि मग कडवट लागते. म्हणून कोथिंबीर वडी थोडीशी या पद्धतीने जाड चिरून घ्यायची. कारण मी सांगितले की कोथिंबीरमध्ये पाणी असतं. तळल्याच्या नंतर ना त्यातलं पाणी उडून जातं आणि कोथिंबीर कुरकुरीत होते. वडीची साईज पण पातळच होणार. म्हणूनच चिरताना थोडीशी अशी जाड चिरायची, म्हणजे चांगली कुरकुरीत तळली जाते. दुसरी गोष्ट, चांगली पोकळ तळली जाते आणि अशी कडवट वगैरे किंवा जळली वगैरे अजिबात होत नाही. तर इथे वड्या कट करून घेतलेल्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम असताना तेलात सोडायची. नॉर्मल गरम आहे आणि मग तेलात सोडायची असं नाही करायचं. तेल चांगलं तापवून द्यायचं आणि मग वडी तेलात सोडायची. एखाद मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि मग गॅस बारीक करायचा. तेलामध्ये वडी अजिबात विरघळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वडी तेलात टाकली की लगेच उलटी करायची नाही. थोडीशी अशी तळली जाते, तेलाच्या बुडबुड्या कमी होतात आणि मग उलटी करायची, म्हणजे वडी सुटत नाही, विरघळत नाही. आता तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या, वडीला थोडासा हलकासा कलर आला आणि वडी लगेच जाणवते अशी आपल्याला खुसखुशीत झालेली, पोकळ झालेली, तळलेली. गॅस मोठा करायचा 1-2 मिनिट पटकनी आणि मग मोठा केला की तेल चांगलं तापलं की मग वडी आपल्याला तेलातनं काढून घ्यायची. बारीक गॅस ठेवला, तेल कमी तापलेले आणि मग वडी काढून घ्यायची असं नाही करायचं. मग वडी तेलकट होते. म्हणून वडी तेलातनं काढून घ्यायच्या अगोदर एखाद मिनिट गॅस मोठा करायचा, तेल तापवून घ्यायचं आणि मग वडी अशी बाहेर काढून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने मी इथे बाकीच्या वड्यासुद्धा इथे तळलेल्या. आता ह्या वड्या बनवून तुम्ही अगदी 2-3 दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये. काहीच होत नाही त्याला. 3-4 दिवस पण त्या राहतात, काही होत नाही. फक्त बाहेर ठेवू नका, फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे काय होतं, वडी 2-3 दिवससुद्धा टिकते. तर अशा पद्धतीने श्रावणी सोमवारचे उपवास असतात. उपवासामध्ये वडीला फार महत्त्व असतं. अळूची वडी म्हणा, कोथिंबीरची वडी म्हणा, दुसऱ्या पण अळूच्या आणि कोथिंबीरच्या वडीला फार महत्त्व असतं. तर अशा पद्धतीने आपण उपवास सोडण्यासाठी एकदम खुसखुशीत अशी एक खास टीप वापरून एकदम पोकळ, हलकी, कमी तेलकट कोथिंबीर वडी बनवून घेतलेली. तेलात विरघळली नाही, तुटली नाही, चिरताना सुद्धा सुटली नाही, भुगा तिचा अजिबात झालेला नाही. तर इतकी खास आणि सुंदर अशी आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूया अशाच रेसिपी